ठीक आहे, चालू करू. तर आपण काय बघूया आता, कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, कंट्रोल सिस्टम चालू केला होता आपण ऑलरेडी, तो आता कंटिन्यू करूया. हा, तर थोडस पाठीमागचं रिव्हिजन करू. म्हणजे झालेलं आहे आपलं. ठीक आहे, थोडीशी सुरुवात झालेली आहे. काय काय बघितलं आपण याच्या आधी. ओके, तर बघा, कंट्रोल सिस्टम काय बघायचं आपल्याला. कंट्रोल सिस्टम, कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, तर कंट्रोल सिस्टम मध्ये काय बघतो आपण. बघा, जे आता आपल्याला बघायचंय, सुरुवात कशी केली होती. ठीक आहे, बऱ्याच दिवसानंतर पहिलं लेक्चर घ्यायला लागलो आपण. तर पहिल्या लेक्चरला बऱ्याच दिवसानंतर लेक्चर घ्यायला लागलो कंट्रोल सिस्टम. तर थोडस सुरुवातीला जे डिस्कस केलं होतं ते पण करूया जरा. त्या दृष्टीनं लेक्चर कंटिन्यू केले की जरा पाठीमागचं बेस सांगून पुढे जाणं योग्य ठरते. तर जरा तू पडदा वाढताय काय? बस बस बस, ठीक आहे. तर बघा, आता समजा तुम्ही DRDO वगैरे अशा कंपन्यांमध्ये जर जॉब लागला, तर तुम्हाला बऱ्याच कंट्रोल सिस्टम बद्दल असं शिकायला मिळते. त्यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कंट्रोल सिस्टम रिलेटेड आहेत. BRC मध्ये लागला समजा, त्यामध्ये रिसर्च मध्ये जिथं जिथं जाल तुम्ही, तिथं तिथं या गोष्टी फार गरजेच्या असतात. पण जिथं ऑटोमेशन रिलेटेड पार्ट आहे, ओके, अशा ठिकाणी कंट्रोल सिस्टम बरेच म्हणजे कन्सेप्ट युटिलाइज केलेले असतात आणि ते शिकणं मग मॅन्डेटरी होत आहे आपल्यासाठी. ओके, तर बघा, कोणती सिस्टम घेऊया. बरं, तुम्ही सांगा मला, कंट्रोल सिस्टम मध्ये तुम्ही काय काय बघितले आता, कोणते कोणते अशा सिस्टम बघताय की ज्या ऑटोमेशन रिलेटेड आहेत. असे कोणते कोणते सिस्टम बघताय तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये, ज्याला तुम्ही एक स्पेसिफिक काहीतरी इनपुट देणार आहे. म्हणजे बघा, अशा पद्धतीचे असणार आहेत त्या. ठीक आहे, इनपुट देणार, त्यात काहीतरी प्रोसेस होणार आणि आउटपुट येणार. अशा पद्धतीचे सिस्टम असतात त्या सगळ्या कंट्रोल सिस्टम मध्ये येतात. ठीक आहे, दिस इज अ पार्ट ऑफ कंट्रोल सिस्टम. अशी कुठली सिस्टम आहे, कुठल्या कुठल्या एक्झाम्पल द्याल तुम्ही. येस, वॉशिंग मशीन एक आहे. ठीक आहे, वॉशिंग मशीन सोप्या सोप्या एकदम बेसिक पासून चालू, एकदम सोप्या सोप्या. फॅन, ठीक आहे, ट्यूबलाइट. ओके, याला तुम्ही एक इनपुट दिलं तर काय तर आउटपुट मिळतं आपल्याला त्यातनं. म्हणजे बघा, फॅन एक आहे. ठीक आहे, फॅन ऑल्सो कम्स अंडर कंट्रोल सिस्टम. फॅन आहे. ठीक आहे, याला इनपुट दिले तुम्ही, आउटपुट काय असणार आहे. आउटपुट काय असणार, वारा आलाय आपल्याला त्यातून. ठीक आहे, म्हणजे काय म्हणूया आपण, फोर्स्ड एअर. ठीक आहे, आणि इनपुट काय देणार तुम्ही, इनपुट काय काय म्हणू शकता तुम्ही, इनपुट करंट. ओके, मोटरला इनपुट करंट दिलं, म्हणजे करंट किंवा व्होल्टेज, काही म्हणा, करंट किंवा व्होल्टेज. आता जे आपण जो रेग्युलर फॅन बघतो, ठीक आहे, घरातला, तो काय आहे बघा, तुम्ही फॅन ऑन केला, ठीक आहे, आणि त्यातनं वारा आलं. मग ही जी पद्धत आहे ह्याच्यात, तर ही काय होते, म्हणजे वन वे सिस्टम आहे. तुम्ही त्याचं वारं चेंज करू शकता का, नाही, बटन दाबून नाही. जे बटन दाबून आपण चेंज करतो ना, दॅट इज डिफरंट पार्ट, ते आपण बघूया काय.
पण त्यामध्ये बघा तुम्ही इनपुट करंट देणार त्याला किंवा व्होल्टेज देणार आहे आणि आउटपुटला आपल्याला वारं मिळणार, फोर्स्ड एअर मिळणार. अजून जर आपण थोडस स्पेसिफिकली आत गेलो, आपण इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघायला लागलो त्याला, तर ते काय आहे ऍक्च्युली आरपीएम. ठीक आहे, स्पीड मिळणार आहे आपल्याला, स्पीड ऑफ फॅन ब्लेड्स, यालाच मी काय म्हणणार आरपीएम. फॅनचे जे आरपीएम आहे ते मिळणार आहेत आपल्याला. ठीक आहे, आता ऍक्च्युली बघा हे आरपीएम सेट करणं आपल्या हातात आहे का? नाही, आपल्या हातात नाही. त्या बटनांचा पार्ट विसरा, ते नंतर सांगतो. पण सेट करणं म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा तुमच्या हातात आहे का की तुम्ही बरोबर 500 आरपीएम लाच फिरवणार किंवा बरोबर 450 आरपीएम ला फिरवणार, 550 आरपीएम ला फिरवणार, 600 आरपीएम ला फिरवणार, 610 आरपीएम ला फिरवणार. एवढा स्मूथ कंट्रोल आहे का? एवढं स्पेसिफिक कंट्रोल आहे का आपल्याकडे? ठीक आहे, म्हणजे बघा ही काय यामध्ये आता हे जे डिस्कस केलं आपण, दिस इज ओपन लूप सिस्टम. ओपन लूप सिस्टम, ही ओपन लूप सिस्टम आहे. ओके, म्हणजे तुम्ही बटन दाबलं आणि फॅनचा आउटपुट आलं, आरपीएम मध्ये आउटपुट आलं, ओपन लूप सिस्टम. मग याला तुम्ही क्लोज लूप करायचा प्रयत्न, म्हणजे जसं ओपन लूप आहे तसं क्लोज लूप पण आहे. पुढं नावातच आहे, जर ओपन लूप सिस्टम असेल, क्लोज लूप सिस्टम असेल पुढं, तर ते पण काय बघूया. जे तुम्ही बघताय ना ते बटन प्रॉपर दाबायचे, 1 2 3 असे 3 बटन आहेत बघा. ठीक आहे, आपल्या इथं कंट्रोलर आहे. ठीक आहे, तो ऍक्च्युली व्होल्टेज कंट्रोलर आहे, म्हणजे आपण ऍक्च्युली इनपुट चेंज करतो. तुम्ही जर म्हणत असाल की आपण बटन दाबून त्याचा आरपीएम चेंज करतोय, पण ऍक्च्युअली आपल्या फॅन मध्ये तुम्ही काय करता, इनपुटच चेंज करता. लक्षात घ्या, इनपुटच चेंज करताय, त्याच्यामुळे आउटपुट चेंज होतं आणि ते फिक्स स्टेप मॅनर मध्ये, ते स्टेप मॅनर मध्ये. त्यामुळे ओपन लूप सिस्टम आहे. आता जर याला क्लोज लूप करायचं असेल, मला याला क्लोज लूप करायचं असेल तर काय करणार मी बघा, एक असं आउटपुट इनपुटला देणार. ठीक आहे, का देणार तर बघा, हा बघा मी काय करणार, इथं हा फॅन आहे. ओके, इनपुट दिले. आता इनपुट काय दिलं तुम्ही, करंट दिले. सपोज इनपुट काय करंट आहे. आता ह्या सिस्टम तयार करायच्या आधी तुम्ही काय करणार आहे, मी करंट आणि आरपीएम मधलं रिलेशन शोधणार आहे पहिला. ठीक आहे, किंवा आपण काय म्हणलं, करंट किंवा व्होल्टेज म्हणा, काही म्हणा, दोन्ही आपले म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी पॅरामीटर्स आहेत ते. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही व्होल्टेज म्हटलं, ओके, व्होल्टेज आणि आउटपुट काय आरपीएम, आउटपुट आहे आरपीएम. ठीक आहे, आता आपण बघा एक मोटरच्या बाबतीत एक रिलेशन बघितलं व्होल्टेज आणि आरपीएम मध्ये. ठीक आहे, डीसी मशीनचं एक्झाम्पल घेऊ आपण कन्सिडर करूया की ते डीसी सिस्टम आपल्याला समजेल असं या दृष्टीने आपण बघू. ईबी इज इक्वल टू P5 ZN अपॉन 60A. ठीक आहे, मग ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, ईबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, हे रिलेशन आहे. हे काय ऍक्च्युली मोटर आहे, ही काय मोटर आहे. मग आपण मोटरच्या बाबतीत
काय लिहितो, व्होल्टेज आणि ईबी मध्ये रिलेशन काय लिहितो, इनपुट व्होल्टेज मध्ये व्ही इज इक्वल टू ईबी प्लस आय आर. प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे का मायनस आहे? आठवते काय डीसी मशीन बघितलंय. व्ही इज इक्वल टू ईबी प्लस आय आर आहे का ईबी मायनस आय आर आहे? प्लस आहे व्होल्टेजच्या बाबतीत. मोटरला आपण व्होल्टेज देतो ना, त्यातला थोडासा पार्ट बॅक ईएमएफ मध्ये जातो आणि थोडा पार्ट रोटरच्या कॉपर लॉस मध्ये जातो. प्लस आहे. आणि जनरेटरच्या बाबतीत ईबी इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. लक्षात घ्या, ईबी इज इक्वल टू व्ही प्लस आय आर जनरेटरच्या बाबतीत. मोटरच्या बाबतीत हे असं येणार. मग ह्याच्यात मला काय कळतंय बघा, या दोघांमध्ये परत रिलेशन सापडलं मला. म्हणजे मी काय म्हणतो, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, हे रिलेशन मिळालं मला. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. कंट्रोल सिस्टम डिझाईन करताना आपल्याला पहिला थोडासा बेसिक एवढा अभ्यास करायला लागतो आणि मग आपण पुढं त्याच्या स्टडीला जाणार. मग बघा मला कळालं व्ही आणि एन मध्ये असं रिलेशन आहे. आता मी एक चार्ट तयार केला. हे बघा, समजा 100 व्होल्ट पासून सुरुवात केली. 100 व्होल्टला मला 1000 आरपीएम 1000 आरपीएम एवढं स्पीड मिळते. ठीक आहे. त्यानंतर 110 ला मला 1050 हे स्पीड मिळते. परत 120 ला 1 हे स्पीड मिळते. 50 पटीने वाढायला लागले. 130 ला 1150, 140 ला 1200, 150 ला 1250, 160 ला 1300, 170 ला 1350, 180 ला 1400, 190 ला 1450, 200 ला 1500. ओके, हे असे व्होल्टेजेस मिळाले, म्हणजे या व्होल्टेजला आरपीएम मिळाले. ओके, आता हा स्टडी आहे आपला. ठीक आहे. आता बघा, हे जी नॉर्मल सिस्टम आहे या व्होल्टेज मध्ये किंवा ह्या डीसी मोटर किंवा मोटर मध्ये इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर तेवढंच आरपीएम मिळेल, हे एक्झॅक्टली आपण सांगू शकतो का? एक्झॅक्टली सांगू शकतो का आपण? नाही, थोडस कमी जास्त मिळणार आहे. बरोबर, कारण इंटरनल बरेच असे पॅरामीटर्स आहेत ते त्याच्यावर डिपेंड आहेत. त्यामधला कुठला आहे? हा रेजिस्टन्स आहे. बघा, इंटरनल रेजिस्टन्स आहे आर्मेचरचा. त्या रेजिस्टन्सची एक प्रॉपर्टी आहे. कोणती? हे जे इक्वेशन आपण काढलं हे आपण नॉर्मल कंडिशनला काढलं. मग त्या रेजिस्टन्सची प्रॉपर्टी काय आहे? त्यातनं जर करंट पास झाला तर त्याचं टेम्परेचर चेंज होतंय, हे आपण बघितलंय. बरोबर, करंट पास झाला की टेम्परेचर चेंज होतंय. मग करंट बघा, व्होल्टेज जसं चेंज व्हायला लागलं तसं करंट चेंज व्हायला लागलं आणि रेजिस्टन्स मधनं करंट जाणारा कमी जास्त झाला तर त्याचा रेजिस्टन्स पण चेंज होतोय. रेजिस्टन्स टेम्परेचर डिपेंडेंट असतं. मग त्याची व्हॅल्यू फिक्स राहील का? नाही. मग हे जे रिलेशन आहे त्यांच्यातलं व्ही इज इक्वल टू ईबी किंवा व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी, हे पण सेम राहणार नाही. तुम्ही करंट वाढवला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज झाली. रेजिस्टन्स वाढला, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे त्याचा, रेजिस्टन्स वाढला तर ईबी ची व्हॅल्यू वेगळीच येणार आहे मला. समजलं? कारण ईबी इज इक्वल टू काय? व्ही मायनस आय आर आहे, त्याची व्हॅल्यू वेगळी मिळणार मला. आय आर आहे त्यात मायनस व्हायला लागलाय ना, आय आर वाढायला लागलाय तर जास्त मायनस व्हायला लागलाय. तर ईबी ज्या पद्धतीने काढला मी तो वेगळ्या पद्धतीने मिळणार मला, कारण इंटरनल पॅरामीटर चेंज व्हायला. आता बघा, तुम्हाला ह्या पद्धतीने पाहिजे ही तुमची अपेक्षा आहे.
पण ऍक्च्युली मिळत नाही. म्हणजे काय, एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा 100 व्होल्ट तुम्ही व्होल्टेज दिले आणि तुम्हाला पाहिजे 1000 आरपीएम, पण तुम्हाला समजा मिळाले किती, 950 आरपीएम मिळाले. 950 आरपीएम मिळाले. ठीक आहे. आता आपण रिलेशन मध्ये जर बघितलं, याच्यात त्या रिलेशन मध्ये बघितले काय, की 100 व्होल्टला 1000 आरपीएम येते बाय कॅल्क्युलेशन. पण प्रॅक्टिकली सिस्टम ज्यावेळी बघितली त्यावेळी काय दिसलं मला, 950 आरपीएम मिळाले. ओके, मला पाहिजे किती, मी ठरवलंय मला पाहिजे किती, 1000 पाहिजे. मग मी काय करणार बघा, सिंपल सिंपल, ह्या 950ला परत इथं देणार. ओके, मग इथं असं डायरेक्ट देऊन चालेल का, कारण इनपुट व्होल्टेज आहे, आउटपुट आरपीएम आहे, डायरेक्ट देऊन चालेल का, नाही. तर डायरेक्ट द्यायच्या ऐवजी मी काय करणार, इथे एक समिंग ब्लॉक टाकणार. आता हा ब्लॉक म्हणजे ऍक्च्युअली काय असतो, कंपॅरेटर असतो. ठीक आहे, हा ब्लॉक म्हणजे ऍक्च्युअली काय असतो, कंपॅरेटर असतो. असं समजून घ्या. आता लई डेप्थ मध्ये जायचं ना आपल्याला, कारण हे चालू झालं की मग ते राहायचं. आतापर्यंत तुम्ही एवढं समजून घ्या, याच्यात इथं जे दिलेलं आहे, समजा हे 100 व्होल्ट दिलेलं आहे. ओके, हे व्होल्टेज दिलेलं आहे 100 व्होल्ट. ठीक आहे. इथं आउटपुटला मला काय मिळाले, 950 आरपीएम मिळाले. मला पाहिजे किती, 1000 पाहिजे मला, मिळाले 950. मी काय करणार, याला 950ला एका ह्याच्यात एक ब्लॉक आहे, ह्याच्यातून चेंज करून इथं देणार आहे. ओके, आता हा ब्लॉक बघा काय आहे, तो ब्लॉक मी इथं टाकणार. याला आपण म्हणतो फीडबॅक ब्लॉक. ओके, फीडबॅक आहे, किंवा याला फीडबॅक गेन म्हणू त्याला. इथं काय असणार आहे, हा फॉरवर्ड पाथ गेन. हा इनपुट आहे, हा आउटपुट आहे, हा असा चाललाय, बरोबर. फॉरवर्ड पाथ आहे. हा काय, फीडबॅक रिव्हर्स आणलाय, त्याला फीडबॅक आहे तो. ठीक आहे. आणि तिथं जर गेन लावला मी, तो फीडबॅक गेन झाला. फॉरवर्ड पाथ गेन आणि फीडबॅक गेन. आता बघा, आउटपुट 950 आहे, इनपुट तुम्ही 100 व्होल्ट दिले. 100 व्होल्टची तुम्ही कॅल्क्युलेशन करून ठेवले, सगळं तुम्ही सेट करून ठेवले की 100 व्होल्टला मला 1000 आरपीएम पाहिजे. 1000 आरपीएम पाहिजे. मग इथे 950 आरपीएम आलं, किंवा इनपुट काय आपलं, सॉरी, इनपुट व्होल्टेज आहे. ठीक आहे, व्होल्टेज आहे, मग व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करू. इनपुट व्होल्टेज आहे. तुम्ही मॅथमॅटिकली काय कॅल्क्युलेट केले, 100 व्होल्टला 1000 आरपीएम येणार. किती, 100 व्होल्टला 1000 आरपीएम येणार. तुम्ही मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केले. सेम ते लॉजिक वापरून, सेम ते मॅथ्स वापरून, ते फॉर्म्युले वापरून तुम्ही ह्या ब्लॉकचं कॉन्फिगरेशन करू शकता, ब्लॉकचं प्रोग्रामिंग करू शकता. असं समजून घ्या. मग या ब्लॉकचं प्रोग्रामिंग मॅथमॅटिकल प्रोग्रामिंग आहे, आपण ऍड करू शकतो. मॅथमॅटिकल प्रोग्रामिंग काय आहे, समजा इथं 950 आलं, तर मला ह्याचा आउटपुट काय पाहिजे, व्होल्टेज पाहिजे. ह्याचा आउटपुट काय पाहिजे, व्होल्टेज पाहिजे. मग मी ते फॉर्म्युले लावणार. जर 100 व्होल्टला 1000 आरपीएम येत असेल, तर 950ला किती व्होल्टेज येणार, किती येणार, 90. करेक्ट, गुड. म्हणजे इथं बघा, हे लॉजिक तुम्ही वापरलं, लॉजिक काय केलं का तुम्ही, लॉजिक वापरले, मग इथे 90 व्होल्ट आले. ठीक आहे. आता बघा काय झालं, हे 90 व्होल्ट इथं आलं, हे 90 आलं, हे 100 आहे, हे 100 आहे. ठीक आहे. आता हा काय कंपॅरेटर आहे, कंपॅरेटर काय करतो, दोन व्होल्टेजेस कंपेअर करतो.
आता बघा इथं काय झाला गोळ, आपण पॉझिटिव्ह फीडबॅक घेतला. ठीक आहे, पॉझिटिव्ह घ्यायला नको. जर पॉझिटिव्ह घेतला तर प्रॉब्लेम काय होतो बघा, हे 90 आहे ना, 90 मायनस 100. ठीक आहे, हे काय आलं, -10 आलं, -10 आलं. प्रॉब्लेम झाला हा. म्हणजे मी काय केलं, -10 आलं तर ह्याचा अर्थ काय होणार, व्होल्टेज -10, मिनिंग काय, अजून व्होल्टेज कमी करा. अजून व्होल्टेज कमी झालं तर स्पीड अजून कमी होणार. तर प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचं, स्पीड वाढवायचं आहे. त्यापेक्षा काय, स्पीड वाढलं पाहिजे. म्हणजे इथं काय बघा, मी काय करणार, ह्या निमित्तानं बघा तुम्हाला कळालं पॉझिटिव्ह फीडबॅक काय होते. हा, मग इथं काय करणार मी, इथं प्लस आहे, इथं मायनस. हे 100 आहे, हे 90 आहे. निगेटिव्ह फीडबॅक आलाय, निगेटिव्हला आलाय ना फीडबॅक. मग काय झालं, 100 मायनस 90 किती झालं, +10. +10 आलं ना, म्हणजे इथं ह्याच्यातनं पुढं काय गेलं, +10. आता +10 या फॅनला गेलं, +10 म्हणजे +10 व्होल्टेज फॅनला गेलं. ओके, त्यानं किती झालं, ते +10 व्होल्टेज गेलं तर, +10 व्होल्टेज गेलं तर किती झालं बघा, +10 व्होल्टेज गेलं फॅनला, अजून 10 व्होल्टेज एक्स्ट्रा गेलं आतल्या मोटर. मग ह्याचं काय झालं, 50 RPM न स्पीड वाढलं, आणि हे किती झालं, 1000 RPM. किती झालं, 1000 RPM. मग आता बघा 1000 RPM, इथं आलं 1000. आता बघा विचार करा, इथं आलं 1000, पुढे किती जाणार, 100, इथं गेलं 100, हे परत 100 गेलं. इनपुट काय, 100, आलेलं हे फीडबॅक काय, 100. 100 मायनस 100 0. आउटपुट काय जाणार यातनं, 0. पुढं फॅनला व्होल्टेजेस काय जाणार नाही. काय होणार मग, फॅन आता त्या RPM ला स्थिर राहा. कळालं, हे असं असते फीडबॅक, या पद्धतीचा असतो फीडबॅक. ह्याला काय म्हणायचं आपण, क्लोज लूप सिस्टीम. क्लोज लूप सिस्टीम. ठीक आहे, या अशा पद्धतीचं असतं. म्हणजे बघा, आपल्या अपेक्षा काय होती, ही होती 100 व्होल्टला मला 1000 RPM मिळायला पाहिजे, 110 ला 1050 मिळायला पाहिजे. मग इथं मी 100 व्होल्ट दिलं, आणि त्या 100 व्होल्टला मला आता 1000 RPM मिळते. जे इंटरनल चेंजेस आहेत किंवा इंटरनल नॉन लिनियरिटीज आहेत, कुणामुळे येणार आहेत, ह्या रेजिस्टन्समुळे. इंटरनल जे नॉन लिनियरिटीज आहेत, त्या नॉन लिनियरिटीज या क्लोज लूप सिस्टम मध्ये ओव्हरकम होते. क्लोज लूप सिस्टम मध्ये ओव्हरकम होते. लक्षात आलं, तर हे असं असते. आणि हा जो कम्पॅरेटर आहे ना, हा कम्पॅरेटर असतो इथं, लक्षात घ्या, कम्पॅरेटर दिला जातो इथं. म्हणजे हे थोडस अजून जर तुम्हाला पुढे समजवायचं असेल मला, तर मी काय करणार बघा, या अशा पद्धतीने लिहिणार. फॅन आणि हा फीडबॅक लॉजिक असतं ते, आणि हे असं, हे इथं तुम्ही देणार आहे. आता इथं देणार समजा प्लस, इथं देणार मायनस, आणि इथं हे असणार आउटपुट. हे अशा पद्धतीचं असते. ओके, आता तुम्ही काय केलं बघा, आपल्या फॅनची प्रॉपर्टी काय आहे, म्हणजे आपल्याला अपेक्षा या दृष्टीने चालावा असं होती, या चार्टनं तो चालावा असं होतं. ठीक आहे, पण तो प्रॅक्टिकली तसा चालतोय का, नाही, प्रॅक्टिकली तसं चालत नाही. म्हणजे आता अजून एक एक्झाम्पल, समजा 110 व्होल्ट आलं, 110 व्होल्ट आलं, 110 ला किती पाहिजे होतं मला RPM, 1050, किंवा कुठलंही घ्या, कुठलाही तुम्ही आकडा निवडा, यातला कुठलाही आकडा निवडा. समजा 150 व्होल्ट बघितलं, 150 व्होल्टला मला 1250 स्पीड पाहिजे. किती पाहिजे, 150 व्होल्टला 1250. पण आलं किती, ते 150 व्होल्टला 1250 पाहिजे, पण मला आलं किती, 1200 आलं. किती, 1200.
समजते? मग काय केलं बघा, मला पाहिजे किती, मला पाहिजे 150 ला सेट केले मी 1250. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं हे पण लॉजिक असं पण सेट करू शकता बरं का. कंट्रोल सिस्टमचे लॉजिक सेट करणं आपल्या हातात असते. त्यासाठी कंट्रोल सिस्टम म्हणजे एक बेस्ट पार्ट आहे. ह्याच्यात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिक, प्रोग्रामिंग ह्याचा सगळा आपल्याला बेस करता येतो, सगळ्यात कॉमन करता येते. ठीक आहे. मी म्हणून म्हणलं ना तुम्हाला इलेक्ट्रिकल मदर ब्रांच. सगळे हे जे आहेत प्रोग्रामिंग, इलेक्ट्रॉनिक्स हे आपल्यातनं इमर्ज झालेले, त्यातनं सेपरेट झालेले. ठीक आहे. वेगळं नाही. म्हणून समजा एखाद्याला पुढे प्रोग्रामिंग मध्ये करिअर करायचं असेल तर इलेक्ट्रिकल शिका. ओके. समजा एखाद्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पुढे कम्युनिकेशन रिलेटेड काय तर शिकायचं असेल, इलेक्ट्रिकल शिका, कारण सगळा पार्ट आहे त्यात. ओके. मग बघा काय झालं, इथं 1200 व्होल्ट आलं, मग इथं आलं हे 1200, हे आलं 1200. आता ह्या फीडबॅक ब्लॉक मध्ये मी काय लॉजिक सेट केलंय, त्या 1200 परत व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करून देते ते. ठीक आहे. असं लॉजिक सेट केलं. मग या 1200 किती झालं, 140. करेक्ट. 140 व्होल्ट झालं त्या लॉजिकनं, सेम लॉजिकनं 140 झालं. आता इथं काय केलं बघा, 150 आणि 140. ओके. मग हे 150 प्लस आहे, 140 मायनस आहे. 150 मायनस 140 हा कम्पॅरेटर असतो, दोन इनपुट व्होल्टेज कम्पेअर करतो. जेवढा त्यातला गॅप आहे तेवढा पुढे फॉरवर्ड करतो तो. हा काय झाला, +10. फॅनला सिग्नल काय मिळाला की +10 व्होल्ट या सिग्नल मिळाला, म्हणजे 10 व्होल्ट ना व्होल्टेज वाढव असा सिग्नल मिळाला. मग 10 व्होल्ट न व्होल्टेज वाढवलं की फॅन ची मोटर काय करणार आहे, व्होल्टेज वाढलं त्याचं 10 व्होल्ट न तर त्याचा आरपीएम पण त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोपोर्शनल वाढवणार आहे. आणि आपण बघितलंय 10 व्होल्टला प्रोपोर्शनल आरपीएम किती, 50. पाठीमागच्या चार्टवरून लक्षात आलं आपण, 10 व्होल्ट व्होल्टेज वाढवतं 50 आरपीएम न चेंज होते. तर त्या लॉजिकनं फॅन काय करणार, 50 आरपीएम ना स्पीड वाढवणार. हे काय झालं, 50 आरपीएम ना स्पीड वाढवलं की हे झालं 1250. ओके. असं तर अशा सिस्टम ह्या काम करतात. ही काय झाली, क्लोज लूप सिस्टम झाली. एकदम प्रिसाइज कंट्रोल तुम्हाला करता येतो यामध्ये, एकदम प्रिसाइज. त्याच्या मधल्या जर व्होल्टेजेस गेलो ना आपण, ते पण आपल्याला कंट्रोल करता येते. ओके. हे असं असतं, म्हणजे एकदम स्मूथ कंट्रोल आपल्याला मिळतोय. ठीक आहे. तर असे ह्या सिस्टम्स आहेत, ह्या शिकायचे आहेत आपल्याला. ओके. या क्लोज्ड लूप सिस्टम. ओके. आता बघा ह्यात बघितलं तुम्ही, इथं हा जो फीडबॅक दिलाय, हा फीडबॅक दिलाय निगेटिव्हला, मी फीडबॅक दिलाय निगेटिव्हला. मग अशी आपण बघितलंच, गलती से मिस्टेक हो गया, तर मिस्टेक म्हणून शिकलो आपण. मिस्टेक काय होती ती, जर समजा मी हा फीडबॅक पॉझिटिव्हला दिला, ओके, समजा हा जर फीडबॅक मी हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हला दिलाच तर काय होणार आहे बघा, 150 निगेटिव्ह आहे, 140 पॉझिटिव्ह आहे. तर 150 प्लस 140 झालं, ते कम्पेअर करायला लागले. आउटपुट काय गेलं, आउटपुट गेलं -10. म्हणजे फॅनला काय सिग्नल मिळाला की व्होल्टेज कमी कर बाबा, व्होल्टेज कमी कर. ऑलरेडी किती होतं तिथं, 1200 होतं. आता 1200 पासून त्याला सिग्नल मिळाला की व्होल्टेज कमी कर, कारण 10 व्होल्ट रिड्यूस झाला त्याचा. आरपीएम काय होणार, 1150. 1150 परत गेला इथं, इथं बघा 1150. आता 1150 जर याला गेला तर त्याच्या करस्पॉन्डिंग इथं किती येणार, 130. संपलं. परत गॅप पडला दोन्ही मध्ये, परत त्याला सिग्नल काय मिळाला, 20 व्होल्ट न कमी कर बाबा. ओके. काय दिसलं तुम्हाला हे, आणि हे फास्ट होते बरं का, हे असं, दिस इज अनस्टेबिलिटी. ओके.
पहिला सिग्नल मिळाला 10 व्होल्टनं कमी कर, 10 व्होल्टनं कमी केला, आरपीएम कमी झालं, आरपीएम कमी झालेलं फीडबॅकला गेलं 130 आलं तिथं, म्हणजे 20 व्होल्टचा गॅप पडला. परत त्याला सिग्नल मिळाला की बाबा अजून 20 व्होल्टनं कमी कर, 20 व्होल्टनं कमी कर म्हणजे 100 आरपीएम न कमी कर. हे किती आलं? अजून 1150 वजा 100, 1050 आरपीएम आलं. 1050 आरपीएम ला व्होल्टेज काय होतं? 110. ठीक आहे. मग बघा किती आलं? 1050, 110 व्होल्ट, 110 व्होल्ट परत इथे गेलं, परत गॅप पडला 40चा, परत आरपीएम कितीने कमी झालं? 40 व्होल्टेजचा गॅप पडला म्हणजे 200 आरपीएम न कमी झालं, बरोबर? 200 आरपीएम म्हणजे ह्याच्या खाली जाणार परत 200. किती फास्ट व्हायला लागले हे, लक्षात आलं का? तसेच अनस्टेबिलिटी, याला म्हणायचं अनस्टेबिलिटी. आणि तुम्ही जर हा ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला लक्षात येईल हे अशा पद्धतीनं होतंय ते. अनस्टेबिलिटी ग्राफ असे असते. ठीक आहे. हा म्हणजे बघा असं असं व्होल्टेज रिड्यूस होत, म्हणजे आरपीएम रिड्यूस होत. इथे जर म्हणलं मी समजा हे आरपीएम आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम जर घेतलं मी, एवढं फास्ट रिड्यूस होते. अनस्टेबिलिटी कशामुळे होतं? हे कशामुळे झालं? ते पॉझिटिव्ह फीडबॅक मुळे झालं. लक्षात आलं? पॉझिटिव्ह फीडबॅक मुळे झालं ते. ओके, त्याला पण अनस्टेबिलिटी म्हणायचं. लक्षात आलं? रिव्हर्स पण आहे तसं. समजा चुकून पॉझिटिव्ह फीडबॅक आहे आणि चुकून आरपीएम जर जास्त आलं, आरपीएम जर जास्त आलं तर तरी पण प्रॉब्लेम आहे, तरी पण ते अनस्टेबिलिटीकडे घेऊन जाते. ओके, तर असं आहे. तर म्हणून बघा यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं असतो या क्लोज लूप सिस्टम मध्ये. क्लोज लूप सिस्टम मध्ये पण 2 पार्ट पडतात, मग पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. क्लोज लूप मध्ये पण 2 पार्ट पडतात, एक पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. ओके, पॉझिटिव्ह फीडबॅकच्या मोस्ट ऑफ द सिस्टम्स 99.99% सिस्टम या काय असतात? अनस्टेबल असतात. निगेटिव्ह फीडबॅकच्या सिस्टम्स या स्टेबल असतात. ठीक आहे, स्टेबल असतात. ओके, आता बघा ह्यातनं काय शिकलो आपण? ह्या 2 सिस्टम्स बघितल्या, एक ओपन लूप सिस्टम बघितली आणि क्लोज लूप सिस्टम बघितली. त्या क्लोज लूप मध्ये पण आपण 2 बघितल्या, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. तर ओपन लूप सिस्टम्स काय बघितल्या? आता हे फॅन बटन दाबलं ऑन झालं. ठीक आहे, व्होल्टेज मी स्टेप मध्ये कमी केलं तसं मला आरपीएम मिळालं. सिंपल आहेत एकदम. तुम्हाला आरपीएम मेजर करता नाही येणार, आउटपुट मेजर करता नाही येणार त्यात. ठीक आहे, मी वाऱ्यावरनं म्हणणार हा मला जास्त वारा येते, मला कमी वारा येते. एकदम प्रिसाइज म्हणणार आहे का तुम्ही? जिथं जिथं प्रिसिजन पाहिजे, एकदम मला एक्झॅक्टली सेम आरपीएम पाहिजे, मला 100 आरपीएम, 200 आरपीएम, 300 आरपीएम किंवा 1000 आरपीएम, 1050, 1100, 1150, 1200 अशी जर मला प्रिसाइज आरपीएम पाहिजे असतील तर ते मला ओपन लूप सिस्टम मध्ये करता येणार का? नाही येणार, ते डिफिकल्ट आहे. ठीक आहे, मग त्यासाठी मला क्लोज लूप सिस्टम मध्ये जाता येते. ओके, म्हणजे बघा मी काय सांगतो आता, त्याच्यावरून कन्क्लुजन काय आलं की ओपन लूप सिस्टम्स हे चीप आहेत, एकदम सिंपल टू कन्स्ट्रक्ट, सोपे. क्लोज लूप सिस्टम्स या कॉम्प्लिकेटेड आहेत कन्स्ट्रक्ट करायला. पण क्लोज लूप सिस्टम्स मध्ये मला आउटपुट एकदम प्रिसाइज मिळतं, ऍक्युरसी जास्त आहे, प्रिसिजन जास्त आहे, ऍक्युरसी जास्त आहे. ठीक आहे, ओपन लूप सिस्टम मध्ये ऍक्युरसी नाही, समजलं? ओपन लूप सिस्टम मध्ये ऍक्युरसी नाही, क्लोज लूप सिस्टम मध्ये ऍक्युरसी आहे. ओपन लूप सिस्टम मध्ये तुम्हाला मॅन्युअली त्याच्यात सेट करायला लागतं, म्हणजे किती व्होल्टेजला मला किती पाहिजे. त्याची बटन आहेत ना, ती बटनामुळे किती व्होल्टेज त्याला इनपुटला जाणार आहे हे तुम्हाला मॅन्युअली सेट करायचं.
तिथं काय ऑटोमॅटिक होणार आहे. क्लोज लूप सिस्टम मध्ये तुम्ही इनपुट फक्त द्यायचं आहे, एक 100 व्होल्ट इनपुट दिलं तुम्ही किंवा टाईप करून दिलं, ते टाईप करून दिल्यानंतर त्याला तुम्हाला ट्रान्सड्युसर वापरायला लागणार की इनपुट जर मी 100 लिहिले तर आउटपुट मला व्होल्टेज कसं जाईल, ट्रान्सड्युसर्स असतात ते. ठीक आहे, तसे ज्याला इनपुट वेगळ्या फॉर्म मध्ये दिले, आउटपुट वेगळ्या फॉर्म मध्ये आले, अशा पद्धतीने. ओके, म्हणजे बघा क्लोज लूप सिस्टम मध्ये मला काय वापरायचं असते, ट्रान्सड्युसर, सेन्सर्स वापरायचे असते. एव्हरी सेन्सर इज अ ट्रान्सड्युसर, बट एव्हरी ट्रान्सड्युसर कॅनॉट बी अ सेन्सर, असं म्हणतो आपण. ठीक आहे, समजलं ना? म्हणजे ट्रान्सड्युसरच्या अंडर येतो सेन्सर, म्हणजे त्यातला एक पार्ट आहे. ट्रान्सड्युसर म्हणजे काय, जे एनर्जी कन्व्हर्जन करतात ते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जे एनर्जी कन्व्हर्जन करणार आहे, एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये करणार आहे, त्याला आपण ट्रान्सड्युसर म्हणतो. ठीक आहे, पण सेन्सर कशाला म्हणतो, एनी इलेक्ट्रिकल क्वांटिटी कॅन बी चेंज इनटू अनदर पॅरामीटर, त्याला आपण म्हणतो, नाही सॉरी, एनी फिजिकल क्वांटिटी चेंज इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी, त्याला आपण म्हणतो सेन्सर. आउटपुट त्याचं इलेक्ट्रिकलच असणार आहे, लक्षात आलं, त्याला आपण म्हणतो सेन्सर. ओके, मग ते ट्रान्सड्युसर सेन्सर वापरून आपल्याला या क्लोज लूप सिस्टम्स तयार करता येतात. लक्षात आलं? मग बघा आता पुढं मग आपण आता मॅथमॅटिकल पार्ट त्याचे बघू. मग ह्यात मला लक्षात आलं क्लोज लूप सिस्टम मध्ये ओपन लूप सिस्टम मध्ये जो डिफरन्स आहे तो. ठीक आहे, हा बघा आता, म्हणजे त्यांनी दिलेले जे पॉइंट आहेत ना कंपॅरिझन, ते एकदा बघूया काय दिलेले, त्यानुसार तुम्ही बघा आपण शिकलेलं त्यात मॅच होते. ठीक आहे, पुस्तकात लिहिलेलं काय ते. Accuracy of open loop system depend on calibration of input. Accuracy of open loop system depend on calibration, असं म्हटलं. म्हणजे तुम्हाला जर समजा आउटपुट 1000 RPM पाहिजे असेल ओपन लूप सिस्टम मधनं, तर तुम्हाला इनपुट कॅलिब्रेट करायला लागणार, तुम्हाला इनपुट चेक करायला, म्हणजे कंटिन्युअसली बदलत बसायला लागणार, ते सेट करायला लागणार, म्हणजे कोणत्या बटनावर मला 1000 RPM मिळते. ओके, मग त्या बटनाचं तुम्हाला सेटिंग करायला लागणार की त्या बटन दाबल्यानंतर मला आउटपुट, म्हणजे माझ्या मोटरला किती व्होल्टेज जाणार आहे. इट मे बी 110 व्होल्ट, इट मे बी 120 व्होल्ट, इट मे बी 130 व्होल्ट, काही असो, याला कॅलिब्रेशन म्हणतो. आउटपुट मला फिक्स पाहिजे, त्यासाठी मला इनपुट कॅलिब्रेट करायला लागणार आहे. ओके, म्हणून काय म्हणलं बघा, अॅक्युरेसी ऑफ ओपन लूप सिस्टम डिपेंड ऑन कॅलिब्रेशन. ठीक आहे, क्लोज लूप सिस्टम मध्ये काय म्हटलं त्यांनी बघा, ऍज अ एरर बिटवीन रेफरन्स इनपुट अँड द आउटपुट, एरर बिटवीन रेफरन्स इनपुट, हे पाठीमाग बघितलं ना, हा हे बघा, ह्याच्यामध्ये हे रेफरन्स इनपुट आहे, हे आउटपुट आहे, आउटपुट आलंय ना, आणि हा एरर म्हटलंय त्यांनी, याला दुसरं नाव काय दिले, एरर. हा, आता बघा, एरर बिटवीन रेफरन्स इनपुट अँड आउटपुट कंटिन्युअसली मेजर्ड थ्रू फीडबॅक, कंटिन्युअसली मेजर करतोय थ्रू फीडबॅक, द क्लोज लूप सिस्टम वर्क्स मोर ऍक्युरेटली. कंटिन्युअसली मेजर करायला लागले ते आउटपुट आणि इनपुट, हे रेफरन्स आहे, हे आउटपुट आहे, या दोघांमधला डिफरन्स कंटिन्युअसली मेजर करायला लागले. ओके, त्यामुळे ऍक्युरसी हाय आहे तिथे. ओके, पुढे बघा काय म्हटलंय, सेकंड पॉइंट काय म्हटलंय, ओपन लूप सिस्टम इज सिम्पल टू कन्स्ट्रक्ट अँड चीप. ओपन लूप सिस्टम. तसंच क्लोज लूप काय म्हणलंय, इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू कन्स्ट्रक्ट, डिफिकल्ट आहे कन्स्ट्रक्शन. थर्ड पॉइंट काय म्हणले बघा, ओपन लूप सिस्टम्स आर जनरली स्टेबल. ठीक आहे, तुम्ही त्याचा आउटपुट फीड करत नाही ना, आउटपुट फीड करत नाही. आणि क्लोज लूप सिस्टम्स ह्या म्हणजे अनस्टेबल होऊ शकतात. तुमचं जर कॅलिब्रेशन चुकलं काय, तर समजा तुम्ही वायरी जोडताना उलट्या जोडल्या,
पॉझिटिव्ह निगेटिव्ह उलट केलं, संपलं. हे बाकीचं तुम्ही म्हणजे वेल डिझाईन केले, व्यवस्थित डिझाईन केले, पण तुमचं कनेक्शन जरासं चुकलं, अनस्टेबल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ह्याच्यात अनस्टेबिलिटी लगेच येऊ शकते. आणि काय काय अजून असे सिस्टम्स आहेत पुढं, काय काय असं लक्षात येईल तुम्हाला की ह्याच्यात, हे बघा, तुम्हाला जर ह्याच्यात स्टेबिलिटी आणायची असेल ह्याच्यात, तर तुम्हाला हा एक जो एलिमेंट सिलेक्ट करणार आहे त्याचं प्रॉपर रेटिंग पाहिजे, लिमिट मिळालं तुम्हाला, रेटिंग पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, हा बघा, मला काय म्हणायचं होतं की ह्याचं रेटिंग एक असणार आहे फिक्स त्या कम्पॅरेटरचं, बरोबर. हा जो फीडबॅक ब्लॉक मिळणार आहे ह्याचं एक रेटिंग असणार आहे, बरोबर, ह्याचं एक रेटिंग असणार आहे. फॅनचं काय तुम्ही चेंज करू शकता, फॅनचं ओपन लूपला जसं रेटिंग मिळणार आहे व्होल्टेज व्हेरिएशनचं, तसंच क्लोज लूपला मिळणार आहे. पण ह्याचं अवघड आहे ना, ह्याच्यामुळे काय होतंय, मला एक लिमिट मिळते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, स्टेबिलिटीसाठी क्लोज लूप सिस्टम मध्ये एक लिमिट आहे. क्लोज लूप सिस्टम मध्ये सर्टन रेंज मध्येच ती स्टेबल असणार आहे, त्याच्या पुढे गेली, त्याच्या मागे राहिली तर ती अनस्टेबल, इझिली अनस्टेबल होणार. लक्षात झालं, ह्यो प्रॉब्लेम आहे क्लोज लूप सिस्टमचा, हा एक मोठा प्रॉब्लेम की आपल्याला त्या स्टेबिलिटी रेंज मिळते. स्टेबिलिटी रेंज मिळते. पुढे असे बरेच टूल आहेत अजून, त्यात तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला तिथं स्टेबिलिटीची रेंज पण शोधता येते. हे जे शब्द वापरले ना मी, रेंज, ही पुढे बरेच असे टूल आहेत ज्याच्यात रेंज शोधता येते आपल्याला स्टेबिलिटीची, कोणत्या रेंज मध्ये ते स्टेबल असणार आहे, कोणत्या इनपुटच्या रेंज मध्ये स्टेबल आहे, कुठं ते अनस्टेबल होणार, काय इनपुट चेंज झालं तर अनस्टेबल होणार, कुठपर्यंत गेलं तर ते अनस्टेबल होणार, या गोष्टी. म्हणून हे शिकायचं बरं का, आणि हे मॅथमॅटिकली शिकायला मिळतात. समजा तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जर जॉबला लागला पुढं, ओके, तिथं असे बरेच पॅरामीटर्स आहेत. तुम्हाला काय करायचं, कंट्रोल रॉड त्याचे, परत मॉडरेटर आहेत, फ्युएल रॉड्स आहेत, ठीक आहे, ह्याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला आउटपुट व्यवस्थित स्टेबल ठेवायचं असते, ठीक आहे. तर त्यासाठी त्या क्लोज सिस्टम्स असतात, क्लोज लूप सिस्टम्स असतात, ते व्हेरिएशन मधले कसे तुम्ही मॅनेज करायचे हे शिकायचं असते. ओके, त्यानंतर बघा चौथा पॉइंट काय ह्याच्यात, द ऑपरेशन्स ऑफ ओपन लूप सिस्टम इज अफेक्टेड ड्यू टू प्रेझन्स ऑफ नॉन लिनियरिटी इन द एलिमेंट. नॉन लिनियरिटी इन द एलिमेंट म्हणजे बघितलं आपण ते, तो जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्स मधनं करंट फ्लो झाला तर रेजिस्टन्सचं टेम्परेचर कमी जास्त होणार आहे, बरोबर, रेजिस्टन्सचं टेम्परेचर कमी जास्त होणार आहे. मग त्याचं टेम्परेचर कमी जास्त झालं की रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होते, ही काय नॉन लिनियरिटी. ओके, आता मला सांगा, ओपन लूप सिस्टम मध्ये दाखवलं की मी कुठं ओपन लूप सिस्टम, बघा इथं बघा, ओपन लूप सिस्टम मध्ये जर ह्याच्या आत याचा रेजिस्टन्स जर चेंज व्हायला लागला, तर आरपीएम चेंज होणार आहे बाहेर. म्हणजे किंवा त्या समजा रेजिस्टन्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम खराब व्हायला लागला, डिटोरिएट व्हायला लागला, किंवा तिथे रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढायला लागली. ओके, हे पण होऊ शकते, रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढायला लागली, कारण ते काय होतंय, आता आपण काय वापरतो, कॉपर, आयर्न, अल्युमिनियम या टाइपचे कंडक्टर्स वापरतोय, बरोबर. आणि त्यातनं करंट फ्लो व्हायला लागलं की त्याचं टेम्परेचर चेंज होतंय, टेम्परेचर चेंज झालं की त्याचे ऑक्सिडेशन व्हायला लागते, रस्टिंग व्हायला लागते, बरोबर. ते व्हायला लागलं की त्याचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज व्हायला लागते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. मग समजा ओपन लूप सिस्टम मध्ये तुम्ही ज्यावेळी नवीन घेतलं, असं बघायला मिळतं आपल्याला, नवीन घेतलं की पहिलं बटन दाबलं, समजा त्या बटनामुळे मला 100 व्होल्ट मिळते, ह्याला तुम्हाला 1000 आरपीएम मिळत होतं, ह्या नवीन घेतल्या तुम्ही 1 वर्ष वापरला, तुम्ही पहिलं बटन दाबलं की तुम्हाला 400 आरपीएम मिळायला लागले, असं होतंय ना. फॅन जसं जुना होईल तसं त्या पहिल्या बटनला आपल्याला कमी स्पीड मिळते,
कशामुळे होते? डिटोरिएशन. तर हे ओपन लूप सिस्टम्स मध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. नॉन लिनियरिटी ज्या आहेत ना, त्या नॉन लिनियरिटीमुळे आउटपुट अफेक्ट होते. पण क्लोज लूप सिस्टम मध्ये होत नाही. क्लोज लूप सिस्टम मध्ये बघा, जर समजा 100 ला 400 आरपीएम आलं, तर आपण परत त्याला कम्पेअर करून इथं इनपुटला देतो ना. ओके, मग हे 400 आरपीएमचं काय झालं? व्होल्टेज मध्ये कन्वर्ट झालं. समजा 40 व्होल्ट झालं, ते 40 व्होल्ट झालं. मग इनपुट काय आलं? 60 आलं. त्याला 60 कुणाला आलं? फॅनला आलं. ह्याचा डिफरन्स या दोन्हीचा 100 वजा 40, 60 याला आलं. फॅनला 60 व्होल्टेज एक्स्ट्रा मिळालं. मग त्या 60 व्होल्टेजला करस्पॉन्डिंग तो अजून 600 आरपीएम वाढवणार. 600 आरपीएम वाढवणार, परत ते 1000 ला जाणार. हे असं होते क्लोज लूप सिस्टम. क्लोज लूप सिस्टमला आपल्याला हे मिळते. मग बघा काय म्हणले, इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स क्लोज लूप सिस्टम ऍडजस्ट द इफेक्ट्स ऑफ नॉन लिनियरिटी प्रेझेंट इन द सिस्टम. नॉन लिनियरिटी ज्या प्रेझेंट आहे त्याला आपली सिस्टम ऍडजस्ट होते, ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होते. हे क्लोज लूप सिस्टमचे बेनिफिट्स आहे. बघा आता आपण बघितलं, बघा काय बघितलं? ओपन लूप सिस्टम, सॉरी पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम. क्लोज लूप सिस्टम बघितले ना आपण. क्लोज लूप सिस्टम, क्लोज लूप सिस्टम याच्यात आपण काय बघितली? पहिली पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम, आणि ही काय अनस्टेबल आहे. ही काय अनस्टेबल, लक्षात ठेवा, अनस्टेबल. ओके, मग ह्याला आपण रिप्रेझेंट कसं करतोय? हे असं. याचं आता रिप्रेझेंटेशन आहे. आता जे तुम्हाला सांगितलं ते मी इलेक्ट्रिकली सांगितलं. ओके, प्लस मायनस जी एच, किंवा याला आपण काय म्हणतो? जी एच असं जर म्हटलं तर हे काय गेन आहेत. याला आपण काय म्हणतो? लॅपलास मध्ये कन्वर्ट करतो, जी ऑफ एस आणि एच ऑफ एस. फॉरवर्ड पाथ गेन, फीडबॅक पाथ गेन. इनपुट काय आर ऑफ एस म्हणतो त्याला, आणि आउटपुट म्हणतो सी ऑफ एस. तर हे त्याला नाव दिलं असे. आणि इथं बघा ट्रान्सफर फंक्शन. मग आपण काय म्हणतो? या टर्मिनॉलॉजी झाल्या ट्रान्सफर फंक्शन वर या सिस्टमचं अनालिसिस करता येतं मला. आणि ट्रान्सफर फंक्शन काय असतंय? आउटपुट अपॉन इनपुट. ओके, आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट काय? सी ऑफ एस, आणि इनपुट काय? आर ऑफ एस. ओके, आउटपुट काय? आर ऑफ एस. ओके, मी पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणलं ना, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणलं ना, सी एस अपॉन आर ऑफ एस आलं. ठीक आहे, मग हे काय येतंय? बघा, जीएस अपॉन 1 मायनस जीएस एच एस. जीएस अपॉन 1 मायनस जीएस एच एस. ओके, आणि हे काय आहे? ट्रान्सफर फंक्शन ऑफ पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम. ट्रान्सफर फंक्शन ऑफ पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम. ओके, यस. इथे लिहूया, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू सी एस अपॉन आर ऑफ एस इज इक्वल टू जीएस अपॉन 1 मायनस जीएस एच एस. ठीक आहे, इथंच मी काय करतो? नेगेटिव्ह फीडबॅक सिस्टम्सचा, नेगेटिव्ह फीडबॅक सिस्टम्स. ओके, बघा नेगेटिव्ह फीडबॅक सिस्टम्स असतात त्या मोस्टली स्टेबल्स असतात. मोस्टली स्टेबल.
म्हणजे ह्यात पण काय काय सिस्टम अनस्टेबल होऊ शकतात. निगेटिव्ह फीडबॅक दिला तरी अनस्टेबल होऊ शकतात. ओके, पण मोस्टली स्टेबल असतात. म्हणजे काय केलं हे बघा, मग इथं पण काय लिहितो आपण, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट इज इक्वल टू GS अपॉन 1 प्लस GS HS. ओके, ज्यावेळी निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम असते त्यावेळी इथं प्लस येते, त्यावेळी इथं प्लस येते. पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम असते त्यावेळी इथं मायनस येते. ठीक आहे, हे असं. ओके, हे कळालं इथपर्यंत. बघ, यात काय शंका. आता काय होते, समजा ह्याच्यात एखादा नॉइज ऍड झाला. ओके, तो पण बघूया आपण. समजा हा बघ, इफेक्ट ऑफ नॉइज ऑन फीडबॅक सिस्टम किंवा इफेक्ट ऑफ नॉइज ऑन नेगेटिव्ह फीडबॅक क्लोज लूप सिस्टम. क्लोज लूप सिस्टम, ठीक आहे. इफेक्ट ऑफ नॉइज ऑन नेगेटिव्ह फीडबॅक क्लोज लूप सिस्टम. आता हे बघा कसं आहे. G1 समजा इथं हा नॉइज ऍड व्हायला लागलाय, हा G2 आहे, ठीक आहे. H फीडबॅक आहे निगेटिव्ह प्लस, ठीक आहे. R ऑफ S आणि C ऑफ S. ओके, आता बघा इथं हा प्लस आहे, ठीक आहे. असं एक अशी सिस्टम आहे. तर एन जो आहे ना तो नॉइज आहे, नॉइज नॉइज आहे. आता काय होतंय बघा, नॉर्मल ह्याचं ट्रान्सफर फंक्शन काय येणार, C ऑफ S अपॉन R ऑफ S, C ऑफ S अपॉन R ऑफ S इज इक्वल टू काय येते, G1 G2 अपॉन 1 प्लस G1 G2 H हे येते, ठीक आहे. नॉइज म्हणजे काय बघा, नॉइज म्हणजे काय, G2 इंटू C ऑफ S. नॉइज म्हणजे काय, G2 इंटू C ऑफ S. ओके, किंवा बघा आपण असं म्हणूया, नॉइज मुळे येणारा आउटपुट काय, म्हणजे असं म्हणूया आपण, नॉइज आउटपुट. हा, नॉइज आउटपुट काय, तर ह्या आउटपुट मध्ये बघा, याच्यात या आउटपुट मध्ये ह्या नॉइजचा काहीतरी इफेक्ट असणार आहे ना. म्हणजे हे आउटपुट कसं बनणार बघा, मी असं म्हणू, C नॉर्मल ऑफ S प्लस किंवा काय म्हणे, C नॉर्मल, C नॉर्मल ऑफ S प्लस C नॉइज ऑफ S. नॉइज मुळे जो चेंजेस होणार आहेत आउटपुट मध्ये ते पण त्यात ऍड होणार आहे.
बरोबर. आता हे नॉईज मुळे झालेले चेंजेस हे काय आहेत बघा, यालाच काय म्हणलं मी, सी नॉईज ऑफ एस. हाय, सी नॉईज ऑफ एस हा काय असणार आहे, हा गेन इंटू इनपुट म्हणजे एन इंटू G2, एन इंटू G2. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं एन इंटू G2 काय आहे, नॉईज मुळे येणार आउटपुट आहे. आता बघा, जर तुम्ही टोटल आउटपुट किंवा टोटल ट्रान्सफर फंक्शन म्हणूया आपण त्याला, काय म्हणूया बघा, टोटल आउटपुट इन क्लोज लूप सिस्टम ड्यू टू नॉइज. आता क्लोज लूप सिस्टम मधला टोटल आउटपुट बघायचं आपल्याला. क्लोज लूप सिस्टम म्हणलं की हे अशा फॉर्म मध्ये माझं नॉइजचं एक्सप्रेशन येणार. ठीक आहे. नॉइजचं एक्सप्रेशन बघा, हे असा हा पाथ आहे आणि हे पूर्ण लूप आहे हा. म्हणजे मी काय लिहिणार बघा, आउटपुट इन क्लोज लूप सिस्टम्स ड्यू टू नॉइज. ओके. किंवा आउटपुट म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप सिस्टम ड्यू टू नॉइज असं म्हणू. ट्रान्सफर फंक्शन इन क्लोज लूप सिस्टम ड्यू टू नॉइज काय असतं ते, आउटपुट अपॉन इनपुट. आता इनपुट म्हणजे तुम्ही फक्त इनपुट लिहायचं नाही तिथं, इनपुट त्याचा काय आर ऑफ एस आहे. ठीक आहे. आपल्याला पूर्ण ट्रान्सफर फंक्शन लिहायचं असते. म्हणजे ट्रान्सफर फंक्शन काय येतं बघा, एन G2 डिवायडेड बाय ही जी टर्म आहे टोटल 1 प्लस G1 G2 H. 1 प्लस G1 G2 H. आता हे काय येते आणि कसं येते बघा, ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन ही आहे, आउटपुट अपॉन इनपुट. ठीक आहे. आणि हे असं काय येते हे आपण पुढे शिकणार आहे. बघा आतापुरतं मी हे लिहितो, हे एक्सेप्ट करा, नंतर तुम्हाला लक्षात येईल त्याचं प्रूफ आहे. प्रॉपर प्रूफ बघायचं, ह्याचं पण प्रूफ बघाल तुम्ही, हे असं काय येतं, इव्हन याचं पण प्रूफ बघाल, हे पण तुम्हाला कळेल हे काय येते असं, हे असं काय येते, हे पुढे आहे, पुढच्या पार्ट मध्ये आहे. गडबड नका करू, ते काय येते असं काय येते आता एक्सेप्ट करा, नंतर तुम्हाला लक्षात येईल ते काय त्याचं प्रूफ आहे. तसंच इथं पण काय आलं बघा, ट्रान्सफर फंक्शन इन क्लोज लूप सिस्टम्स ड्यू टू नॉइज काय आलं, हे NG2 डिवायडेड बाय 1 प्लस G1 G2 H. ओके. आता G1 G2 H ह्याच्या व्हॅल्यू जास्त असतात, G1 G2 H ह्याच्या व्हॅल्यू जास्त असतात, ग्रेटर दॅन 1 असतात. आता हे ग्रेटर दॅन 1 असतील समजा, त्याच्यामुळं हा जो पार्ट आहे हा डिनॉमिनेटर म्हणजे पार्ट कमी होणार ना. 1 प्लस G1 G2 H मच ग्रेटर दॅन NG2 म्हणजे हा पार्ट काय होणार, कमी होणार ओव्हरऑल पार्ट, कारण हा जास्त आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे. G1 काय हा इथला गेन आहे, हा गेन आहे, हा गेन आहे, ह्याची व्हॅल्यू जास्त आहे, 1 प्लस आहे ती. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू कमी आहे, ओव्हरऑल व्हॅल्यू काय होणार मग, कमी होणार. म्हणजे बघा मला काय सांगायचं आहे, क्लोज लूप सिस्टम मध्ये जे नॉइजचा आउटपुट आहे ना, नॉइजचा आउटपुट आहे हे काय होतंय, क्लोज लूप सिस्टम मध्ये कमी होते, हे काय होते, कमी होते. लक्षात आलं. आणि जर सिस्टम माझी ओपन लूप असते म्हणजे हा क्लोज पाथ नसता, तर बघा आउटपुट एवढं झालं असतं, बिकॉज ऑफ नॉइज. आणि क्लोज लूप मध्ये कमी येते, समजलं का. ओपन लूप मध्ये हे येते, सिस्टम जर ओपन लूप असती तर N इंटू G2 आला असता, व्हॅल्यू जास्त आहे. क्लोज लूप मध्ये हा डिनॉमिनेटरला पार्ट येतो, त्यामुळे ही व्हॅल्यू कमी होते अजून. म्हणजे बघा मी स्टेटमेंट काय लिहितो, इफेक्ट ऑफ नॉइज इन नेगेटिव्ह फीडबॅक क्लोज लूप सिस्टम
क्लोज लूप system is reduced as compared to noise effect in open loop system. ठीक आहे. तर हा बघा, हा महत्वाचा पॉइंट मिळाला मला या डिस्कशन मध्ये. ठीक आहे. येस, कळालं. हे थोडस पाठीमागचं रिव्हिजन झालं. मला आता कॉमन प्लॅटफॉर्मवर घेऊन आलो. आता इथनं पुढे आता सुसाट आपली गाडी पळल पुढच्या लेक्चर पासून. समजलं. हे इफेक्ट ऑफ नॉइज बघितला. ठीक आहे, थांबूया इथं.